आहेत अगदी ताकद भरे स्ट्रोक शिवनाथ गोंडेचे, तर एका एंडने माइंडसेट फलंदाजी अर्थातच विराज वर्डा मिस्टर 360 अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी आदिशजी पाटील सरांच्या माध्यमातून त्यांना मिस्टर 360 हे नाव दिलं गेलंय या वसई वसई क्रिकेट असोसिएशन मध्ये. होईल पहिला चेंडू मार्गस्थ, तर पहिल्या चेंडूवरती धीरज भुईर या गोलंदाजाला पाहू शकताय. ओहो, अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला मिस्टर धीरज भोईर याच्या माध्यमातून. अगदी समोर कितीही मोठा फलंदाज असू दे, मी माझी गुणवत्ता योग्य त्या पद्धतीने बजावणार आणि ती गुणवत्ता मिस्टर धीरज भोईर याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटली. अगदी जर या सामन्याचा गोल्डन विकेट अर्थातच विराज वर्डा याला तंबूच्या आशाला परतावा गेला. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा इन होईल आर्यन वर्डा. अगदी विराजचा जर विचार करायचा झाला ना तर अतिशय चांगला खेळाडू आहे, परंतु इथून पहिल्या चेंडूवरती बाद झालाय आणि अगदी विराज करिता म्हणेन अगदी नाराजिया खामोसिया थमने का नाम ही नहीं ले रे मेरे दोस्त. इथून पहिल्या चेंडूवरती विराज याची गोल्डन विकेट ही मिस्टर धीरज भोईर याच्या नावे. इथून आर्यन वर्डा अगदी मागील मॅच मध्ये थोडासा खचलाय, परंतु कर्णधार विराज याच्याकडनं ती आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये सांगलं की अगदी आर्यन वर्डा याची महत्वपूर्ण कामगिरी ती करावी लागेल. इथून कमबॅक तो करावा लागेल आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक या शब्दाला खूप महत्व आहे मित्रांनो. इथून कमबॅक हा करावा लागेल मिस्टर आर्यन वर्डा या फलंदाजाला. यावेळेस फुलवर लेन चांगला चेंडू इंटू द गॅप मध्ये चेंडू फरार होईल, नो डाऊट. 4 धावे करिता हा दणदणीत अगदी आर्यन वर्डाच्या बॅट्समधनं पहिला चपकार 4. पद्धतीने पहिल्या चेंडूवरती अगदी गॅप शोधला आणि 4 धावे करिता चेंडूला पाठवलं आर्यन याच्या माध्यमातून. इथून नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला फक्त आणि फक्त चेक करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे अगदी सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार आल्यानंतर अगदी एकेरी दुहेरीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अगदी चेंडू हातालाय ना धीरजाच्या माध्यमातून अतिशय सुरेख लेट वर हातालाय. अगदी सांगायचं झालं तर वाईट यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हातालाय, जबरदस्त पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिले. चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर चांगल्या पद्धतीने ही गोलंदाजी राहिली. अगदी 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला पुढील डिलिव्हरी देखील खूप चांगल्या पद्धतीने हाताळली, अतिशय चांगल्या पद्धतीने हे कमबॅक अगदी धीरज याच्या माध्यमातून. अगदी जिथून मात्र विराज याची जी गोल्डन विकेट घेतली ना तिथून मात्र कॉन्फिडन्स लेवल अगदी धीरज या गोलंदाजाचा वाढला गेला. इथून चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मानसिकतेने गोलंदाजी ही सुरू आहे आतापर्यंत. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. अगदी पुन्हा एकदा मैदानाला घरंगल हा चेंडू फरार, 4 धावा, चौकार. आर्यन याच्या बॅट्समधनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे झालंय. अगदी महत्वाच्या चेंडूवरती महत्वाचा चपकार, शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष.
यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या बॉलने खेळण्याचा प्रयत्न झालाय. इकडे नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड झालाय. तिथपर्यंत क्षेत्ररक्षक धावत पळत क्षेत्ररक्षण करतील. 2 धावा तिथपर्यंत सहज गतीने होतील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु 2च धावीवर हे समाधान मानावं लागेल. इथून एक षटकाचा खेळ झालाय समाप्त. अर्थातच पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 10 या अंकावरती पोहोचले. अगदी लोस एक विकेट, अगदी गोल्डन विकेट विराज याची पाहायला मिळाली या षटकामध्ये. इथून जबरदस्त पद्धतीने काम राहिलं विराज याच्या माध्यमातून. त्याच्या बॅट्समधनं 2 चौकार हे पाहायला मिळाले. धावगती आतापर्यंत 10 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून नव्याने गोलंदाज हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुसज्जित होईल. चेतन कारेल या गोलंदाजाला पाहू शकता. इथून चेतन या गोलंदाजाला अगदी धीरज भुईर या गोलंदाजी केली ना, त्या गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. अगदी अन्यथा नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज होताना जो फलंदाज अगदी शिवनाथ गोंड तो आता मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज होईल. इथून शिवनाथ कडे ते पोटेन्शियल आहे, अगदी ते कॅलिबर आहे. इथून ती गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता स्पष्ट करावी लागेल. अगदी इथून चांगल्या पद्धतीने शिवनाथ याला इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. चेतन कारेला या गोलंदाजाला पाहू शकताय. झाले दुसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे इंटू द गॅप मध्ये. ओहो चांगला स्ट्रोक अगदी शिवनाथ गोंड याच्या बॅट्समधनं पहिल्या चेंडूवरती आलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू 1 बाउन्स ने क्लिअर. 4 चौकार. क्रिकेट आमचा अभिमान, हा क्रिकेट आमचा स्वाभिमान. क्रिकेट जान तर क्रिकेट प्राण, क्रिकेट दिल तर क्रिकेट दिलो की धडकन, अशा अनेक समानार्थी शब्द या क्रिकेट मध्ये आपण पाहिले. अगदी जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक. यावेळेला पुन्हा एकदा हवाई सफर तर आहे आणि यस सीमारेषा बाहेर चेंडू जाईल. अर्थातच तगडा प्रहार सीमारेषा पार. 6 षटकार. भावेश पवार पवन केने हे वंचोडी या संघाची. नाव घेतलं जात नाही, आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने आपले ओळख असते. अगदी त्या पद्धतीने मिस्टर शिवनाथ गोंड याच्या माध्यमातून फटकेबाजी पाहायला भेटले. अगदी हा ट्रॅकर होता लिडिंग एज. विकेटची दाट शक्यता आहे. इथे मात्र लाऊडली अपील. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं झेल. अगदी यष्टी रक्षकाने खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी झालाय. अगदी विकेटचं पतन हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. इथून मात्र अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी कमबॅकच म्हणावा लागेल. अगदी चेतन कार्यालयाच्या माध्यमातून अगदी आपटून टाकलेला चेंडू आणि त्यावरती ही शिवनाथ याची विकेट. इथून मात्र विकेटचं बटन शिवनाथ या फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मागील सामन्याकरिता लागले होतं. अगदी 3 चौकार हे पाहायला भेटले त्या सामन्यामध्ये. अगदी रोहन आणि त्यानंतर अजय त्यानंतर मायकल यांकरिता ते पारितोषिक लागले गेले. अगदी सोमाजी वल्टा पाचरुका गावातील गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराकरिता अगदी 50 रुपयाच्या कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज इथे येऊन घेऊन जायचं आहे. अगदी राहुल स्पोर्ट्स भातानेपाड संघाचा अगदी कॅश प्राइज आहे. त्या खेळाडूंनी विनंती आहे की कॅश प्राइज यायचं आहे आणि घ्यायचं आहे. इथून विकेटचं बदल. विकेटच्या बदलानंतर नव्याने बॅटर अगदी विशाल गोंड या गोल फलंदाजाला पाहू शकता. इथून नो डाऊट चेतन कार्यालयाच्या माध्यमातून खूप चांगला कमबॅक आणि याला म्हणतात कमबॅक. महत्वाच्या क्षणी महत्वाचा कमबॅक.
आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जे काम झालं ना ते अतिशय सुरेख पद्धतीने अगदी झेलची शक्यता होती आणि अगदी सुंदर पद्धतीने झेल कॅरी केला. इथून नवीन फलंदाज विशाल यावेळेस चांगला स्ट्रोक एक धाव सहज गतीने होईल पूर्ण. अगदी फटका तर खूप चांगला होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथून चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव ही सहज गतीने होईल पूर्ण. एकेरी धावेने धावगती आतापर्यंत 21 या अंकावरती जाऊन पोहोचले. 21 ऑन दी बोर्ड आतापर्यंत धावगती. अगदी 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये कंप्लीट झालाय परंतु उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष. यावेळेस चांगला स्ट्रोक जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. अगदी गावदेवी मंदिराला अगदी अभिवादन करणारा 1 उसने क्लिअर 4 धावा चौकार. अगदी मित्रांनो अगदी सांगायचं झालं तर जबरदस्त पद्धतीने हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. इथून धावगती या चौकाराच्या मदतीने 25 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून आर्यन वर्टा अगदी नो डाऊट जिथे जिथे गॅप दिसतोय ना त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक तर आहे. डायरेक्ट हिटची सांगता झाली असती. अगदी इथून थोडीशी चुकीची फिल्डिंग ही पाहायला भेटली. अगदी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं अगदी जबरदस्त पद्धतीने 2 धावा. सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पद्धतीने झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून आहे मैदानाच्या आतमध्ये ड्रिंकची व्यवस्था. अगदी ड्रिंकची गरज अगदी पाण्याची गरज आणि आपल्याला एक सुमधुर संगीताची गरज आहे. तिथपर्यंत छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. आपण पाहत राहा ऐकत राहा. एकविरा बेलबडी आयोजित माजी आमदार चषक 2025 चा धारा. इथून नव्याने गोलंदाज हा सुसज्जित होईल शरद आहेडा. या गोलंदाजाला पाहू शकताय 3रं षटक मार्गस्तर होते. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण होईल तिकडे. अगदी थोडीशी बंबलिंग अगदी चुकी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आणि चुकीचं उत्तर अर्थातच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं. 2 धावा या स्कोर कार्डवरती जॉईन होतील. धावगती आतापर्यंत 29 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 29 धावा या स्कोर कार्डवरती जॉईन झाल्या.
धावगती एकंदरीत 33 या अंकावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकामधला. यावेळेला चांगला चेंडू हाताला अर्थातच आपटून टाकण्याचा प्रयत्न झालाय. चांगल्या पद्धतीने चांगल्या योग्य त्या लेंथ वरती हा चेंडू हाताला अगदी विशाल होते, परंतु पूर्णपणे बीट झाले या चेंडूवरती. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. शरद यावेळेला चांगला चेंडू, चांगली लेंथ, योग्य त्या लेंथ वरती अगदी गुड लेंथ स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातोय आणि अगदी डावखुऱ्यातचा गोलंदाज आहे आणि अगदी जबरदस्त पद्धतीने हे दोन मागील चेंडू अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू षटकातला शेष आहे. इथून मात्र विशाल याच्याकडे क्षमता आहे. ओहो, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली. अगदी विशाल होते समोर, परंतु शरद आहेडा याच्या माध्यमातून ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय शरद आहेडा. सुंदर मागील 3 चेंडूंची सांगता झाली. अर्थात 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचते. जोडीशी जाऊ आपण क्रिकेट खेळायला. राहुल स्पोर्ट्स भातानेपडा संघाचं जे कॅश प्राइज आहे ना, अगदी सकाळच्या नाश्त्याची सोय झाली आणि अगदी गोड व्यक्तिमत्व अगदी पाचरुखा गावातील सोमाजी वरठा यांच्याकडनं ते पारितोषिक लागलं होतं. अगदी 3 चौकार आले होते त्या सामन्यामध्ये आणि अगदी रोहन आणि अजय आणि मायकल याच्याकरिता ते पारितोषिक आहे. 150 रुपये आहेत. त्यांनी ते कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. यावेळेला चांगला चेंडू, चौथा षटक मार्गस्थ झालाय. आर्यन याच्या बॅट्समध्ये चांगला स्ट्रोक, मिड विकेट क्षेत्राला उचलून फील्ड करते. तिथपर्यंत 2 धावा सहजगतीने होतील का पूर्ण? अगदी फिल्डिंग मिस फिल्डिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव कन्वर्ट केली जाईल का? इथे देखील तिसरी धाव अगदी सहज गतीने पूर्ण झाले. अगदी डेंजर झोन कडे होते आर्यन, परंतु अगदी गुड रन बीट विन द विकेट. जबरदस्त पद्धतीने 3 धावा स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. अगदी जबरदस्त पद्धतीने इथून मात्र पिंच हिटर अगदी विशाल गोंड याची ओळख आहे जेडोबा स्पोर्ट जांभूळपाडा संघाची, परंतु इथून या मॅच मध्ये थोडासा खचलाय. अगदी जास्तीत जास्त फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात आणि विशाल करिता म्हणेन अगदी विशाल चांगला एक खेळाडू आहे, परंतु विशाल करिता म्हणेन पुन्हा एकदा अगदी नाराजिया खामोसिया तमने का नाम ही नहीं रे बोर्डोस गोल. हे नजर माझी यांची शुभ हस्ते कॅश प्राइज दिले जाईल. अगदी पाचरुका गावातील गोड व्यक्तिमत्व सोमाजी परिठा यांच्याकडनं ते कॅश प्राइज लागलं होतं. अगदी खेळाडूंना अगदी उत्साह आणण्याचं काम अगदी त्यांच्या माध्यमातून केलं जाते. अगदी खूप चांगलं काम केलं जातंय. गोड व्यक्तिमत्व आहे सोमाजी परिठा आणि अगदी त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज प्रत्येक चौकाराकरिता 50 रुपयाचे कॅश प्राइज होतं आणि प्रत्येक षटकारीकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. अगदी गोड व्यक्तिमत्वांकडनं अगदी खेळाडूंना उत्साह आणण्याचा प्रयत्न. इथून नवीन बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गोंड या फलंदाजाला पाहू शकताय. इथून डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि या डावखुऱ्याचा फलंदाजाला इथून कशा पद्धतीने कामगिरी करावी लागेल, स्लो ओव्हर मध्ये चांगली योग्य ती फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र लाऊडली अपील आणि विकेटचं बटन अगदी लिडिंग एज अगदी फिंगर इज गॉन. अगदी नवनाथ गोंड याला परतावं लागेल तंबूच्या आशाला.
तर चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा त्यांच्या विपक्षात असलेला आई गावदेवी सकवार गावठण. या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीच्या कॉल साठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. अगदी इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल हा करून घेणार आहोत. ऐकणे असतील नेक्स्ट मॅच साठी वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा त्यांच्या विपक्षात आई गावदेवी सकवार गावठाण या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करून घेणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. इथून विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर विकास वरठा या फलंदाजाला पाहू शकताय. आणि अगदी सांगायचं झालं तर चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा संघामधील एक ऑल इज गोल्ड असाच खेळाडू अगदी विकास वरठा या फलंदाजाला पाहू शकताय. अगदी एखादा काल आपला असतो अगदी चांगल्या पद्धतीने, परंतु एखादा काल या फलंदाजांना गाजवलाय तोच तो फलंदाज विकास वरठा. यावेळेस चांगला स्ट्रोक अगदी धावचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद होईल का? अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग तर केली होती, परंतु अगदी विकास हा थोडासा मागे पडला. अर्थात धावचीच्या स्वरूपामध्ये विकास या फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अगदी विकास चांगला खेळाडू आहे अगदी, परंतु अगदी प्रॅक्टिस अभावी असेल नो डाऊट, अगदी कामकाज निमित्ताने बाहेर असतील नो डाऊट अगदी, परंतु चांगले खेळाडू आहेत. मी अगदी जवळून त्यांचा खेळ देखील पाहिला आहे अगदी जांभूळपाडा संघातील, परंतु यंदाच्या अंगामध्ये थोडेसे कसले. इथून नव्याने बॅटर गुरुनाथ वरठा या फलंदाजाला पाहू शकताय. इथून चौथं षटक मार्गस्थ आहे. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. धावगती आतापर्यंत 36 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून राकेश भावर हा गोलंदाज सुसज्जित होईल. यावेळेला चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरना आर्यन वरटायच्या बॅट्समन अगदी क्लासिकल फटका, नेत्रदीपक अगदी डोळ्याचे पारणे पेरणारा फटका. 1 आउट क्लिअर, 4 धावा. म्हटलं होतं अगदी आर्यन वरटायच्या आजच्या दिवसामध्ये काम हे खूप चांगल्या पद्धतीने असावं आणि त्याच पद्धतीचं काम हे आर्यन याच्या माध्यमातून झालंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इनटू द गॅप, नो चान्स फॉर दी फिल्डर. शेवटच्या चेंडूवरती महत्वाचा चौकार आणि 4च्या साहाय्याने धावगती 44 या अंकावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 45 धावेचा आव्हान ते असणार आहे आई गावदेवी पेल्लार या संघासमोर. इथून मात्र येणारे 4 षटक असतील आणि 4 षटकागणिक 45 धावेचा आव्हान ते आई गावदेवी पेल्लार संघासमोर असेल. तर आपण इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये अगदी नाणेफेकीचा कॉल हा करून घेणार आहोत. वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघ त्यांच्या विपक्षात असतील आई गावदेवी सकवार गावठाण हा संघ. या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करून घेणार आहोत. एकाने असतील वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा त्यांच्या विपक्षात असतील आई गावदेवी सकवार गावठण या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना उपस्थित टॉस बॉक्स मध्ये नोंदवायचे आहे. चला थोडीशी घाई करा. आणि या सामन्याचा अगदी नाणेफेकीचा कॉल बालारामजी परेड यांचे शुभ हस्ते, माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. तर या थोडं फास्ट या मित्रांनो. राऊतपाडा वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाचे कर्णधार देखील जॉईन होतील. तर चला मान्यवरांना विनंती आहे
बालारामजी परेड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. अगदी सकवर संघाचे कर्णधार कॉल देतील. अगदी काटा असा कॉल दिला गेला आणि काटा असा कॉल आलाय. इथून मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. अगदी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. इथून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. कुठला निर्णय असेल? फिल्डिंगचा असेल. अगदी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा आहे. अगदी त्यांना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. हे होते आपल्या सकवार संघाचे आईगाव देवी स्पोर्ट्स सकवार संघाचे कर्णधार. अगदी राऊतपाडा संघाच्या कर्णधाराकडे बोलूया आपण. अगदी नाणेफेकी जिंकली असती तर कुठला निर्णय असता? अगदी फिल्डिंग बॅटिंग करण्याचा निर्णय असता आणि आपल्या मनाच्या समवेत झालंय. अगदी कुठपर्यंत प्रयत्न असेल पोहोचण्याचा? 50 ते 60. अगदी 4 षटकांचा सामना आहे. आणि कुठले असे फलंदाज आहेत की त्यांच्यावरती तुझा विश्वास असेल? संजय आहे, अक्षय आणि बाबू. संजय आहे, अक्षय आहे, बाबू आहे, असे खूप सारे फलंदाज आहेत. ओनगी मॅच चालू आहे. होते दोन्ही संघाचे कर्णधार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अगदी नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अगदी सकवर संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतलाय. इथून ओनगी मॅच ही मैदानाच्या आतमध्ये चालू. अगदी जबरदस्त पद्धतीने पहिला चेंडू मार्गस्थ झाला. त्यानंतर चांगली डिलिव्हरी मिस्टर रोशन जनाटे याच्या माध्यमातून पाहायला भेटले. अगदी रोशन जनाटे याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मागील 2 चेंडू हाताळले. अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून मात्र धावगतीही वाढवावी लागेल. अगदी 45 धाब्याचा उपान आहे आणि कशा पद्धतीने त्या 45 धाबा आईगावदी पेल्लार संघ करतील ते देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात विराज. अगदी थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली. अगदी 1 धाव ही सहज गतीने होईल पूर्ण. एकेरी धावेनिशी खातं देखील ओपन झालंय आईगावदी पेल्लार संघात. अगदी जी सुरुवात असते ना अगदी या क्रिकेटच्या खेळामध्ये ती सुरुवात करणं अगदी खूप महत्वाची गोष्ट असते. आणि ती सुरुवात इथून आईगावदी पेल्लार या संघाची झाले. 1 धाव ही जॉईन झाले स्कोर कार्ड वरती. इथून रोशन जनाटे सारखा गोलंदाज समोर आहे आणि अगदी वसयादिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रोशन जनाटे अगदी मिस्टर मलिंगा या नावाने ओळख त्याची आपल्याला पाहू शकताय. इथून नुकतंच मित्रांनो कुणाचं नाव घेतलं जात नाही. अगदी ते कॅपेबिलिटी आहे आणि त्यानंतर ते पोटेन्शियल आहे या गोलंदाजाकडे. इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. परंतु अतिशय चांगला आणि देखना फटका कणखरता आहे या फटक्यामध्ये. चेंडू सीमारेषा पार तगडा पार 6 षटकार. मुंबईचा वंडर वरती परिपूर्ण त्या चेंडूला पिक केलं आणि सहज अगदी सीमारेषा पार त्या चेंडूला पाडलं. अगदी रोशन जनाटे पाहू शकताय होम स्क्रीन वरती. अगदी जबरदस्त पद्धतीने त्याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहिली मागील चेंडूंवरती. परंतु हा चेंडू थोडासा खराब हाताळला. इथून नवीन चेंडूची सांगता ही पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. षटकार जरूर आला परंतु इथून जबरदस्त पद्धतीने धावगती 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष या षटकामध्ये. आणि अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी शरद आहेर याच्या बॅट्समन जबरदस्त पद्धतीने फटका हा पाहायला भेटला. इथून संजय जाधव आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेस जोरकस फटका मारायचा होता पूर्णपणे शरीरापासून दूर ठेवलाय. अर्थातच योग्य ती लाईन आणि योग्य तो डप्पा मिस्टर जनाटे अगदी रोशन जनाटे याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. षटकार जरूर आला परंतु अतिशय योग्य त्या लेंथ वरती हा चेंडू हाताला. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकातला. यावेळेस चांगला स्ट्रोक देखना फटका अगदी जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक स्वीप 6 षटकार.
इथून पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 13 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदी गोल्डन फिंगर, अगदी मॅजिकल फिंगर आपण गुणलेखनाकरिता पाहू शकताय. निलेशजी भोईर हे देखील उपस्थित झालेत. अगदी त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि सकाळच्या सत्रामध्ये लाईव्ह टेलिकास्टची टीम देखील झालेली आहे. ती पण त्यांचं पण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अगदी किंग ब्रदर्स लाईव्ह टेलिकास्टची अगदी आपण पाहू शकताय युट्यूब वाहिनीवरती, या युट्यूब वाहिनीवरती जबरदस्त पद्धतीने ते लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये त्या टीमचं देखील सहर्ष स्वागत. दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती विराज या गोलंदाजाला पाहू शकता. यावेळेस अगदी यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा चेंडू पेस झालाय. अगदी मित्र म्हणून बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. अगदी विराज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्जित. यावेळेला चांगला स्ट्रोक योग्य फटक्याची निवड केली होती, परंतु काय अफलातून क्षेत्ररक्षण राहिले त्या दिशेने. अगदी जबरदस्त पद्धतीने झेल कॅरी केलाय. अगदी राहुल शेरर त्या क्षेत्रामध्ये होते तैनात. विकेटचं बदल, बॅक टू द डगआउट. इथून विकेटच्या पदानंतर नव्याने वाटर हा इन झाला. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. अगदी विकेट आल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने चतुर्या भरा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. फक्त आणि फक्त सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी चांगल्या पद्धतीने नितीश याच्या माध्यमातून इथून शरद याच्याकडे ते पोटेन्शियल आहे. इथून मात्र चांगल्या पद्धतीची ती गोलंदाजी अगदी विराज याच्या माध्यमातून तर झाले, परंतु इथून ज्याची बॅट्स या सामन्यामध्ये अगदी लय मध्ये सापडले ना, तो फलंदाज शरद आहेडा. या फलंदाजाला पाहू शकताय इथून त्याच्या बॅट्स मध्ये जबरदस्त पद्धतीने प्रहार, 2 षटकार तर पाहायला भेटले. इथून विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का हे देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून पुढे एकदा सुसज्जित. यावेळेला खोलवरले चांगला चेंडू हातालाय, त्यावरती अगदी उचलून फील्ड केली जाईल. तिथपर्यंत ही सिंगल स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. धावगती आतापर्यंत 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी इथून समीकरण मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडूकडे 29 धावेची गरज आहे. इथून चांगल्या पद्धतीने अगदी कॅल्क्युलेशन, रिक्स या दोन्ही गोष्टींचा समन्वय करीत हा खेळ करावा लागेल. नितेश स्ट्राईक, यावेळेस चांगला स्ट्रोक, अगदी कलात्मक फटका आहे. अगदी जबरदस्त पद्धतीने लॉंग चेस आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फर्रार, 4 धावा, चौकार. अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला भेटला. अगदी सुपला स्ट्रोक तोच म्हणू शकतोय आपण. अगदी 4 धावा या स्कोर कार्ड वरती आधी झाल्यात. यावेळेला चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात नवनाथ. अगदी चांगल्या पद्धतीने अगदी ही एक सिंगल ही स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. अगदी चांगल्या पद्धतीने 1 धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. धावसंख्या आतापर्यंत
स्कोर कार्ड वरती 21 या अंकावरती जाऊन पोहोचले. 21 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकातला. यावेळेस चांगला स्ट्रोक अगदी घुटका वाकवलाय आणि चेंडूला पाठवलाय. अर्थातच 6 धावेकरिता षटकार झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. 27 ऑन दी बोर्ड. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जे कोणी लाईव्ह टेलिकास्ट वरती जॉईंट झालेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू आपण. आणि अगदी लाईव्ह टेलिकास्ट टीम देखील पाहू शकताय. अगदी प्रो रायडर आहेत किंग ब्रदर्स या लाईव्ह टेलिकास्टचे. अगदी गोवर्धन भोईर आणि अगदी त्यांच्या समवेत जयजी कांबडी, त्यानंतर सुनीलजी पुजारी हे आपण पाहू शकताय. लाईव्ह टेलिकास्टची टीम अगदी कॅमेरामॅन पाहू शकताय. प्रोप्रायडर अगदी गोवर्धनजी भोईर यांना देखील पाहू शकताय. अगदी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आहे आणि आपण पुन्हा एकदा थोडासा छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. येणारे असतील 12 चेंडू कोणी एक 12 चेंडू कोणी 18ची आवश्यकता आहे. इथून गोलंदाजी चांगली करून दाखवावी लागेल राहुल शिरड या गोलंदाजाला. अगदी 18 धावा, अगदी 12 चेंडू कोणी 18 धावा या कराव्याच लागतील इथून आईगावदेव पिल्लार या संघाला. परंतु इथून अगदी माइंडसेट ने खेळावं लागेल. ते मात्र चेडबॉल स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला. इथून एक मातब्बर संघ आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. परंतु समीकरण इथून 12 चेंडू इथून समीकरण 11 चेंडू कोणी एक 18ची आवश्यकता आहे. 11 चेंडू 18 धावेची आवश्यकता. इथून चांगला चेंडू हा हाताळलाय राहुल शेदड याच्या माध्यमातून. इथून चांगल्या पद्धतीने ती गोलंदाजी करून दाखवावी लागेल. 11 चेंडू आहेत. 11 चेंडू कडे 18 धावा. परंतु इथून चातुर्य बरे स्ट्रोक ज्याच्या बॅट्समन आपण पाहिलेत तोच तो नितेश. अगदी नितेश याच्या बॅट्समन पुन्हा एकदा तगडा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार. एकाने शरद आहेडा याने एकाएकी किल्ला लढवलाय. तर दुसऱ्यांनी नितेश तांडेल या फलंदाजाला देखील पाहू शकताय. खूप चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. विराज आहे त्या दिशेने. अगदी चुकी पाहायला भेटली. अगदी विराज याच्याकडनं देखील अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची ही चुकी. अगदी असंच म्हणावं लागेल कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. अगदी नितेशच्या बॅट्समधून तब्बलच्या 6 धावा देखील मागील चेंडूवरती आल्या होत्या. आणि त्यानंतर हे थोडंसं खराब काम चेडबॉल स्पोर्ट्स जांभूळपाडा अर्थातच विराज याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. अगदी इथून एक सिंगलच्या मदतीने धावगती आतापर्यंत 34 या अंकावरती जाऊन पोहोचते. अर्थातच स्ट्राईक एंड वरती सुसज्जित होईल. अर्थातच शरद आहेडा या फलंदाजाला पाहू शकताय. तर इथून गोलंदाजी करत असताना राहुल शिरड या गोलंदाजाला पाहू शकताय.
यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, यावेळेला फटका तर खूप सुरेख आहे, अतिशय अगदी देखना फटका कणखरचा या फटक्यामध्ये देखील आहे. जबरदस्त बॅटिंग बाय शरद आहेडा, जबरदस्त षटकार, 6 धावा. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत आई गावदेवी पेल्लार या संघाची आपण पाहू शकताय आणि फटकेबाजी जबरदस्त पद्धतीने शरद याच्या माध्यमातून पाहायला भेटले. यावेळेस गोल भरले, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, 1 धाव सहज गतीने होईल पूर्ण. इथून मात्र 4 धावीची आवश्यकता असेल. इथून 7 चेंडू असतील, 7 चेंडूवर 4 धावेची आवश्यकता असेल. इथून योग्य त्या जजमेंटने आणि अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो करावा लागेल जळगाव स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला. अगदी एकाएंडने आई गावदेवी पेल्लार संघाने जबरदस्त पद्धतीने एफर्ट लावलेत या सामन्यामध्ये आणि परिपूर्ण पुढे आहे अगदी या सामन्यामध्ये आई गावदेवी पेल्लार संघ. नितेश तांडेल अगदी झेलची दाट शक्यता, शेवटच्या चेंडूवरती कहाणी मेटविस्ट, अजूनही मैदानाच्या आतमध्ये मॅच ही जिवंत आहे. एका एंडने विकेटचं पतन झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 41 या बोर्डावरती जाऊन पोहोचतात धावा. इथून लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे चोडबॉल स्पोर्ट्स जांभूळवाडा संघाने. इथून 4थं षटक मार्गस्तर हे करायचं आहे. अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी विकेटचं पतन हे पाहायला भेटलं. येणारे 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये 4 ची आवश्यकता असेल. परंतु एकाएकी किल्ला लढवलाय ना ज्या फलंदाजाने, तो फलंदाज अजूनही तैनात आहे शरद आहेडा. अगदी तब्बलच्या त्याच्या धावा अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी वैयक्तिक 25 धावेंवर खेळतोय. अगदी जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटलाय. एका किल्ला लढवलाय अगदी जबरदस्त पद्धतीने. अगदी 26 धावेंवर हा खेळतोय आतापर्यंत. इथून मात्र गोलंदाज सुसज्जित आर्यन या गोलंदाजाला पाहू शकताय. यावेळेस चांगला स्ट्रोक, अगदी खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रोवरती अजूनही जिवंतपणा आहे सामन्यामध्ये. कहाणी मेटवीस अगदी या सामन्याची गोल्डन विकेट शरद याला तंबूच्या आशाला परतावा लागेल. गॉड कमबॅक करणं आणि जबरदस्त पद्धतीने अगदी मागील सामन्यांमध्ये, मागील मॅचेस मध्ये अगदी आर्यन वरठा खचला होता. परंतु या सामन्यामध्ये अगदी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त पद्धतीने काम राहिले आर्यन याच्या माध्यमातून. अगदी ती महत्वपूर्ण इनिंग, अगदी त्यानंतर हा महत्वाचा गोल्डन विकेट नावे केलाय. इथून जबरदस्त पद्धतीने या मॅचचा जर हिरो व्हायचा असेल तर नो डाऊट इथून योग्य ती कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये नव्याने बॅटर सौरभ सालकर या फलंदाजाला पाहू शकताय. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. इथून कशा पद्धतीची कामगिरी होईल. येणारे 5 चेंडू असतील, 5 चेंडू 4 ची आवश्यकता असेल. अगदी 5 चेंडू 4 ची आवश्यकता. अगदी जबरदस्त सामना, अगदी अशक्य गोष्टी अशक्य करून दाखवणं अगदी आर्यन बर्टा याची ओळख आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक तर आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे जाईनात, मिस्टर वीरू 360 आहेत. इथे होणार नाही चुकी. आणखी कहाणी मेटवीस अगदी अजून एक विकेटचं बदल. बॅक टू द बॅटर आउट.
दाखवलंय आणि अगदी सर्व काही संपून गेलं असं वाटलं ना तेव्हा नक्कीच स्वतःच्या मनाला असं सांगा, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा और देख फिर होता है क्या. अतिशय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत आर्यन वरटा याच्या माध्यमातून पाहायला भेटले. बॅक टू बॅक चे 2 विकेट ऑन हॅट्रिक देखील असेल. इथून जिवंतपणा ठेवलाय सामन्यामध्ये. तर चला थोडस स्पीडअप करा. इथून जबरदस्त पद्धतीने सामना रंगलाय. अगदी येणारे 4 चेंडू असतील, 4 चेंडूंनी 4 ची आवश्यकता. इथून जबरदस्त पद्धतीने एअरफट लावलेत चिडबा स्पोर्ट्स जांभूळवाडा संघाचं. अगदी नुकतंच या संघाचं नाव घेतलं जात नाही मित्रांनो, वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. अगदी जबरदस्त संघ आहे. अगदी जबरदस्त पद्धतीने हा सामना रंगला. इथून थोडस स्पीडअप वाढवा चिडबा स्पोर्ट्स जांभूळवाडा. अगदी वेळेच्या बाबतीमध्ये थोडस सहकार्य करा. अगदी इथून सामना तर खूप चांगला रंगलाय. इथून येणारे 4 चेंडू असतील, 4 चेंडूंनी 4 ची आवश्यकता असेल. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. आर्यन वरटा या गोलंदाजाला पाहू शकताय. 4 चेंडू 4 ची आवश्यकता. अजूनही जिवंतपणा आहे सामन्यामध्ये. 4 चेंडू 4 ची आवश्यकता आहे. यावेळेला पुन्हा एकदा झेलचीदार शक्यता, विकास आहे त्या दिशेने आणि इथे मात्र थोडीशी चुकी. ही चुकी किती पर्यंत अंगलढील ते देखील पाहणं गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने अगदी झेल कॅरी झाला असता, परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला हातामधनं चेंडू निसटला. अर्थातच ही सिंगल स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. धावगती आतापर्यंत 2 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन झाल्यात. अगदी 3 चेंडूमध्ये 2 ची आवश्यकता आहे. इथून मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल आर्यन याला. अगदी चांगला चेंडू इथे मात्र अतिशय सुरेख पद्धतीने हा चेंडू हातालाय. सरळ यष्टीरक्षक विशाल गोंड याच्या हातकंड्यामध्ये विसवलाय. ते मात्र पुन्हा एकदा अगदी जिवंतपणा आहे आणि अगदी स्वतःच्या मनाला असं सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण तर मी अजून जिंकला नाही. इथून जबरदस्त गोलंदाजी, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय आर्यन वरटा. एक जबरदस्त हा सामना जर आवडला असेल ना तरी एकदा जोरदार प्रेक्षकांना टाळ्या झाल्याच पाहिजेत. अति जबरदस्त पद्धतीने सामना. येणारे 2 चेंडू असतील, 2 चेंडूंनी 2 ची आवश्यकता. अतिशय जबरदस्त पद्धतीने रोमहर्षक आणि उत्साहर्षक हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका एंडने चिडबा स्पोर्ट्स जांभूळवाडा तर दुसऱ्या एंडने आई गावदे पिल्लार संघ. एका एंडने विजयाची आशा असेल, दुसऱ्या एंडने देखील विजयाची आशा असेल, परंतु एक संघ हरणार आहे, एक संघ जिंकणार आहे. इथून दोन्ही संघांना टाळ्याच्या गजरामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये देऊ शुभेच्छा. जबरदस्त पद्धतीने 2 चेंडू 2. ओहो, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय आर्यन वरटा. सुंदर आणि सुरेख पद्धतीने हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहा, क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो. जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तिथपर्यंत निर्णय हा क्रिकेटच्या खेळामध्ये लागत नाही. आणि इथून इरादे ती स्पष्ट करून दाखवले आणि अगदी कर्णधाराने नाव देखील घेतलं होते की आर्यन आजच्या दिवसामध्ये चांगलं काम करून दाखवावं आणि आजच्या दिवसामध्ये सुपर परफॉर्मन्स राहिलाय अर्थातच आर्यन वरटाच्या माध्यमातून. तर चला शेवटचा 1 चेंडू आहे. 1 चेंडू म्हणून 2 ची आवश्यकता. थोडासा अगदी मैदानाच्या आतमध्ये घाई करायची आहे. 1 चेंडू 2 ची आवश्यकता. जबरदस्त पद्धतीने हा सामना रंगलाय. अगदी एका एंडने चिडबा स्पोर्ट्स जांभूळवाडा, एका एंडने आई गावदे पिल्लार संघ. शरद याची खेळी संपुष्टात आली ना तिथून मात्र अगदी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून जिवंतपणा आहे. 1 चेंडू 2 ची आवश्यकता. इथे मात्र चांगला चेंडू. ओहो, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग कमबॅक करून दाखवलाय मिस्टर आर्यन वरटा. कॉंग्रॅच्युलेशन टू यू चिडबा स्पोर्ट्स जांभूळवाडा संघ. तर हार्ड लक अँड बॅड लक आई गावदे पेल्लार संघ. अगदी सुंदर एअरफट लावले होते पेल्लार संघाने देखील, परंतु ज्या चुक्या अंगलट आल्यात अर्थातच जास्तीत जास्त अगदी मोठे फटके मारण्याचा मोह झाला आणि अगदी तिथून सांगायचं झालं तर चेतन बाद झाला, माफ करा नितेश बाद झाला आणि त्यानंतर शरद बाद झाला आणि
आणि अगदी त्या चुक्या अंगलट आल्या आणि नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले आणि अगदी त्यांच्यावरती पूर्णपणे प्रेशर आलं. हार्ड लक अँड बॅड लक आई गावदे पेल्लार संघ. तर कॉंग्रॅच्युलेशन टू संघ असेल जोडवा स्पोर्ट्स जांभलोणा. इथून जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. इथून नेक्स्ट मॅच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एकाने असतील वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघ तर एकाने असतील आई गावदेवी सकवार गावठाण संघ. इथून जबरदस्त परफॉर्मन्स राहिला तर या मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय नो डाऊट. अगदी ज्याच्या बॅट्समन महत्वपूर्ण इनिंग ठरली आणि या शेवटच्या एंड मुमेंटला अगदी महत्वपूर्ण हे षटक हाताळलं. अगदी निराश हतबल होऊन जाऊ नका मित्रांनो. आई गावदे पेल्लार संघ अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी प्रयत्न तुमच्या माध्यमातून झाल्या परंतु ज्या चुक्या झाल्यात ना त्या थोड्याशा अंगलट आल्या. तुम्हाला देखील नेक्स्ट अगदी पुढील वाट